श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळ महोत्सव आयोजित करण्यात आला। शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे। वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला। तसेच मंदिरामध्ये गणेशाग देखील आयोजित करण्यात आला। वैशाख पौर्णिमेपासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्य संपन्न भारताकरता दगडूशेठ गणपती बाप्पासमोर प्रार्थना करीत शहाळ महोत्सवात 5000 शाळांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला। श्री गणेशाचे विविध लीला स्वरूपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्ग लोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते। त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार। पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता। दुर्गती राक्षसाने पृथ्वी, पाताळ, स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालवलेला होता। त्याचा निष्पात करण्याकरता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारामध्ये प्रकट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला। त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो। गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती। पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकाऱ्यांनी आपली गायन सेवा गणपती चरणी अर्पण केली। श्री गणेश पुराण व मुद्दल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो। या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णूंच्या घरी त्यांची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरूपात शंकर पार्वती यांच्या घरी जन्म घेतात। वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाच्या पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता। भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे। उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो। वैशाख पौर्णिमेपासून देशवासियांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण केला जातो। तसेच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्याचा प्रसाद देण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली। आज शहाळा महोत्सव श्रीमंत दगडूशेठ हलवाई जी ह्यांच्यासमोर मला गायन सेवेचा योग आला आणि पहिल्यांदाच हा योग आलेला आहे आणि खरंच आम्ही सगळेजण खूप भरून पावलो आहे। आज इतक्या सुंदर मुहूर्तावर आज गायन सेवा करायची संधी दिल्याबद्दल सर्व मंडळाचे खूप खूप आभार आणि श्रींचे आशीर्वाद आपल्या सर्वांना पण मिळू देत अशी प्रार्थना। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज पुष्टिपती विनायक जन्मोत्सव साजरा करत आहोत आणि या निमित्ताने गणपती बाप्पांना शहाळ्याचा महानैवेद्य समस्त भक्तांच्या वतीने आपण अर्पण केलेला आहे। पहाटे 4 ते 6 या ठिकाणी गायिका सानियाताई पाटणकर यांचा स्वराभिषेक बाप्पांना संपन्न झाला। त्या ठिकाणी अभिषेक, गणेशाग असे धार्मिक विधी देखील संपन्न होणार आहेत आणि सायंकाळी सूर्यास्तसमयी गणपती बाप्पांची जी क्रियाशक्ती आहे, सकल ऐश्वर्य पद प्रतिष्ठा जी प्रदान करते आणि जी माया निर्माण करते अशी देवी सिद्धिमाता, तिचा जन्मोत्सव देखील या मंदिरामध्ये गाणपत्य संप्रदायानुसार आज संपन्न होणार आहे। सर्व भक्तांनी बाप्पांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश।